गणपतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच आज नवरात्रीचा 4था दिवस आहे आणि आम्ही आज चाललोय एकविराईच्या दर्शनाला. प्रतीक पण आहे आणि सरकार आहे, अमोलदादा आहे. हा मागे लागून लागून आलाय. सरकार आला का नाही? रात्री काय म्हणाल? मला घेऊन चला म्हणजे झाला ना? असं काही म्हटलो नाही मी. माझं जरा काम आहे त्या संदर्भात मी जातोय. तसं म्हटलं एकविराईचं दर्शन घेऊ. एकविरावरनं बस पकडून येतात आणि आपल्याला कसं खोपोलीत उतरलं तर आपल्याला चांगलं वाटेल. हो आणि उतरा ही माझी अपेक्षा आहे. नाही. रवत चालूच असते हे बघा. रवत नुसतं रवतच करत बसते. नवीन वर्ष लागणार ना त्यावेळेला पाणी मुद्दा मला गाडी मी काल पुण्याला 100च्या स्पीड पळणार आणि 110च्या स्पीड पळाली गाडी. काही त्याचं म्हणणं आहे की 2023 चालू आहे, अजून पण 2023 चालू आहे असं त्याचं म्हणणं आहे. मेंटल नाही. आता इथे एक जोक झाला. मी ते रोहित शर्माचं सांगत होतो अमोलदाला की 200च्या स्पीडने चालवली रोहित शर्माने आणि गाडी. तर याने प्रश्न काय केला असेल, बाईक एक्सप्रेसवेला बाईक असा याने हा प्रश्न केलाय. तर तुम्हीच उत्तर द्या, कमेंट मध्ये तुम्ही उत्तर द्या त्याला. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय कारल्याला, एकविरायच्या इथे गेट समोर. आता बघू गर्दी आहे की नाही. जास्त तर काय दिसत नाही. इथूनच गर्दी आहे. असं गर्दी लागलेली आहे ते पोस्टर अजून वाटत टर्न आहे असा डायरेक्ट आहे असा डायरेक्ट असा भल्या भल्या गाड्या चालणार, भल्या भल्या गाड्या. मग ही गाडी थांबली. आता पोचलोय आम्ही एकविरेला आणि गाडी वगैरे लावली आणि आम्ही आलोय. दाखवतो, गर्दी पण खूप आहे. हे कुठे आहे गर्दी? काय हे गोपुराचं ट्रॅफिक खूप आहे गाईज. हे बघा, खूप रांग पण आहे. ट्रॅफिक बघा, गर्दी बघा, गर्दी. हे बघा, चालायला जागा नाही. आणि सरकार आणि या माणूस बोलत होता की इकडे गाडी घेऊन येऊया. आता आम्ही आलेत खालच्या मंदिरात. ते मंदिर आहे छोटं, दाखवतो. हा एकविरा देवी शक्तीपीठ मंदिर बहिरगाव. खालीच गर्दी बघा केवढी आहे.
वरती जाऊ की नको. आणि दमले तिकडून गर्दी असल्यामुळे इकडून शॉर्टकट चाललोय. हे सांभाळू ना डायरेक्ट खाली आपण आजनाला काय केलं आपण. बाबा तू सांग इकडे बाबा. फर्स्ट हे बघा मौत का कुवा. हे बघा कुठनं कुठे जातात बघा. हे बघा काय बुटाला ग्रीप आहे माझ्या. खाली बघा पूर्ण दरी. हे बघा भाऊ ती खतरनाक. चलो चलो चलो. मॅन वर्सेस वाईल्ड. प्रत्या आळूला झाली मस्त. दुसऱ्या गाडावर झाला असं चालत चालत. आम्ही जवळच तिथेच. खूप गर्दी आहे. मॅन वर्सेस वाईल्ड करून आलोय. गर्दी बघा केवढी. आणि गर्दीत ना आम्हाला इकडे पाठवला. जास्तच गर्दी आहे. बघतो दर्शन झालं तर, नाहीतर मग तुमचं दर्शन घेऊन पुढील वाटचालीस प्रारंभ. तेव्हा गर्दी बघा. फायनली दर्शन झालेलं आहे. शांततेत दर्शन करायचं आहे. गोंधळ कोणी करू नका. खाली उतरणाऱ्या लोकांना पहिले प्राधान्य द्यायचंय. 4 तासानंतर आता आमचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलं असाल आम्ही कुठल्या परिस्थितीतून वरती गेलोय ते. आणि दर्शन झालं शेवटी. आणि आता आम्ही चाललोय घरी. साहेबांना स्प्राईट लागतो. आता जेव्हा बसलेत आम्ही. आणि हां त्याला नुसतं खायलाच पाहिजे. हे बघा आता आम्ही निघालेलो तिथून. जेवलो वगैरे, थोडा आराम केला दादांच्या घरी. दादाचं मित्राचं घर होतं कुठं तरी. आणि आता आम्ही झोपून आम्ही आता निघालोय. आता आहे आम्ही चहा पितो थोडा. ठीक आहे. परत्या गेला नंतर जेवण नव्हतं काय बोलतो. मित्रांनो आता आम्ही पोचलोय आमच्या एरियामध्ये. आणि आता गाडी वगैरे लावली आहे पार्किंगला. आणि आता आम्ही निघतो. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.